नमस्कार. मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा, टॅट परीक्षा, CTET परीक्षा आणि सर्वच स्पर्धा परीक्षा यासोबत इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा या सर्व परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा भाग अतिशय महत्त्वाचा असतो. कालच्या भागामध्ये आपण मराठी वर्णमाला आणि मराठी वर्णमालेचं वर्गीकरण पाहिलं. आज मराठी व्याकरणातल्या काही मूलभूत संकल्पना हे आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपण शब्दाच्या जाती, वाक्यरचना, प्रयोगाचे दृश्यात्मक विश्लेषण हे थोडंसं ढोबळमानानं समजून घेणार आहोत. त्यामध्ये शब्दसिद्धी, शब्दांची निर्मिती प्रक्रिया पहिल्यांदा आपण समजून घेऊ. आपल्याला माहिती आहे की कुठलीही भाषा, कोणतीही भाषा ही विविध शब्दांपासून तयार होत असते. यामध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परकीय भाषेतील शब्द असे वेगवेगळ्या 4 प्रकारचे शब्द असतात. ते आपण नंतर एका सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपली मराठी भाषा ही मराठी भाषेची जननी संस्कृत भाषा मानली जाते. संस्कृत भाषेतून जे शब्द आलेत त्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये रूपांतरित झालेले शब्द त्यांना तद्भव शब्द म्हणतात. आणि मराठी भाषेचे स्वयंभू जे शब्द आहेत, मुळात मराठी भाषेमध्ये असणारे जे शब्द आहेत त्यांना देशी शब्द म्हणतात. आणि परकीय इतर भाषेतून हिंदी, इंग्रजी, पोर्तुगीज, कानडी, तेलुगू यासारख्या विविध भाषेमधून समाविष्ट झालेले जे इतर शब्द आहेत ते परभाषेतील शब्द म्हणून गृहीत धरले जातात. तर तोही एक वेगळा भाग आहे. यामध्ये आपल्याला आता सध्या जे शब्द आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्या शब्दापासून, मूळ शब्दापासून साधित शब्द तयार होतात ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. मूळ शब्दापासून 2 प्रकारचे साधित शब्द तयार होतात. एक तर उपसर्ग लागून साधित शब्द तयार होतो आणि प्रत्यय लागून साधित शब्द तयार होतो. तर उपसर्ग आणि प्रत्यय हा आपल्याला यातला फरक समजणं गरजेचं आहे. जो शब्दाच्या आधी लागतो त्याला उपसर्ग म्हणतात आणि जो शब्दाच्या नंतर लागतो त्याला प्रत्यय म्हणतात. हा मूलभूत फरक आपल्याला साधित शब्दामधला लक्षात येणं आवश्यक आहे. उपसर्ग घटित असणारा साधित शब्द आणि प्रत्यय लागून तयार होणारा साधित शब्द या दोन्ही गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता उपसर्ग समजून घेऊ आपण की मूळ शब्द समजा हजर हा मूळ शब्द आहे. या मूळ हजर शब्दाला गैर हा उपसर्ग लागून गैरहजर हा उपसर्ग घटित साधित शब्द तयार झाला. विचार हा मूळ शब्द आहे आणि त्याला सु हा उपसर्ग लागून सुविचार हा शब्द तयार झाला. हे 2 उपसर्ग घटित शब्द आहेत. तर प्रत्यय घटित शब्द समजून घेताना दुकान हा शब्द आपण मूळ शब्द आहे आणि त्याला दार हा लागलेला प्रत्यय आहे आणि दुकानदार हा साधित शब्द तयार झालेला आहे. देव हा शब्द आहे आणि त्याला पण लागलेला हा प्रत्यय आहे आणि देवपण हा प्रत्यय लागून तयार झालेला शब्द आहे. ज्याला इंग्रजीमध्ये उपसर्गाला प्रिफिक्स आणि प्रत्ययाला सफिक्स म्हणतात. तसं आपल्या मराठीचा विचार केला तर उपसर्ग आणि प्रत्ययामधला हा फरक आहे. जो शब्दाच्या आधी लागतो तो उपसर्ग आणि जो शब्दांच्या नंतर लागतो त्याला प्रत्यय असं म्हणतात. आता शब्दाच्या ज्या जाती आहेत, एकूण शब्दाच्या 8 जाती आहेत. विकारी म्हणजे ज्यांचा नामाच्या लिंग, वचन, विभक्तीनुसार ज्या शब्दांच्या जातीमध्ये बदल होतो त्यांना विकारी शब्दांच्या जाती असं म्हणतात किंवा सव्ययी असं म्हणतात. त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांचा समावेश होतो. तर ज्यांच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल न होणारे काही शब्द आहेत शब्दांच्या जातीमधले, त्यामध्ये क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या 4 शब्दांच्या जातींचा कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल होत नाही. म्हणून यांना अविकारी शब्द म्हणतात किंवा अव्यय म्हणतात. हे 4 प्रकारचे आहेत. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय,
उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय.